विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग या प्रकरणामध्ये आपण या अगोदरच्या तासाला क भागामध्ये भारताशेजारील असणाऱ्या देशांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण ड भाग आफ्रिका, भारताचे आफ्रिका खंडातील राष्ट्रांबरोबर असणाऱ्या संबंधाची आज आपण चर्चा करणार आहोत. 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवादाविरोधी आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक मुद्दा आहे. त्यामुळे भारतानं या आफ्रिकी देशाबरोबर मैत्रीचे, सहकार्याचे संबंध निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे. भारतानं सुरुवातीपासूनच वंशवादी भेदभाव धोरणाला विरोध केलेला आहे. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंडाला भारताने सर्वाधिक मदत या ठिकाणी पुरवलेली आहे. आणि या आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधात अनेक मुद्दे आणि अनेक संधी आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल ऊर्जा क्षेत्र. 1990 नंतर वाढलेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा बनला आहे. याचं कारण आपल्याला सांगता येईल की सध्या भारताला जे खनिज तेल आयात होतं त्या आयातीपैकी 24% खनिज तेल हे आपल्याला आफ्रिकी देशातून येतं. भारतामध्ये असणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी या आफ्रिकेतील सुदान आणि इजिप्तमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल ONGC विदेश, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ही जी भारत सरकारची कंपनी आहे, या कंपनीनं सुदान आणि इजिप्तमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर ONGC मित्तल एनर्जी या कंपनीनं नायजेरियामध्ये गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय भारतातील रिलायन्स उद्योग समूहाने नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून आणि कांगो या देशांबरोबर चर्चा चालू केलेली आहे की रिलायन्स उद्योग समूहाला या देशामध्ये आपले उद्योग त्या ठिकाणी सुरू करावायचे आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल उद्योग क्षेत्र. आता भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेमध्ये आपले उद्योग या ठिकाणी निर्माण करण्यावरती भर दिलेला आहे. याचं कारण आपल्याला सांगता येईल की आफ्रिकेतील विकसनशील देश आणि या देशांमध्ये भारतातील सरकारी आणि बिगर सरकारी कंपन्यांनी या देशांमध्ये आपले उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी रुची किंवा आवड त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्याचबरोबर भारतानं तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा या आफ्रिकी देशाला मदत करण्याचं धोरण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तिसरा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की भारतीय वंशाचे लोक. आता आफ्रिकामध्ये भारतीय वंशाचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि यामध्ये पूर्व आणि दक्षिणी आफ्रिका देशामध्ये भारतीय वंशाचे जवळपास 2 कोटी लोक राहतात. भारत सरकारने आता
या भारतीय वंशाच्या लोकांकडे पाहण्याचा सरकारचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक आहे. आणि या सकारात्मक दृष्टिकोनामुळं आपल्याला सांगता येईल की भारतानं या आफ्रिकी राष्ट्राबरोबर आपले संबंध निर्माण करण्यावरती भर दिलेले आणि त्यामध्ये पूर्व आणि दक्षिण आफ्रिका या देशाबरोबर भारताने संबंध निर्माण केलेले आहे. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की हिंदी महासागरातील सुरक्षा. आता हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण आपल्याला सांगता येईल की भारताच्या या सामरिक दृष्टिकोनात सोमालियापासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत सर्व देश त्यामध्ये येतात. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की सोमाली समुद्रामध्ये ज्या दहशतवादी कारवाया घडल्या जातात, जे चाचेगिरीच्या वाढत्या कारवाया याला पायबंद घालणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये या हिंदी महासागरातील सुरक्षा हा एक संवेदनशील भारताचा मुद्दा आहे आणि त्यावरती भारताने लक्ष दिलेलं आहे. पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सैनिकी प्रशिक्षण संस्था. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये असलेल्या अग्रगण्य नामांकित ज्या सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे हे आफ्रिका देशांचे आकर्षण आहे. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी की ज्याला NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये असणाऱ्या या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथील सुदान ब्लॉक नावाची जी मुख्य इमारत आहे हे भारत आणि सुदान या दोन देशाच्या सहकार्याचं ते प्रतीक आहे. दुसरं एक आपल्याला सांगता येईल की देहरादून इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. आणि अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की भारतानं या आफ्रिकी देशाबरोबर आपले संबंध त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. या आफ्रिका देशाबरोबर संबंध निर्माण करण्याचे मुद्दे आणि भारताला या आफ्रिकी देशामध्ये काही संधी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. मग ते उद्योग क्षेत्र निर्मितीमध्ये संधी निर्माण झालेली आहे, ऊर्जा क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर भारतीय वंशाचे जे लोक आफ्रिका या देशामध्ये राहतात त्या लोकांच्या हितसंबंधाच्या जपवणुकीच्या दृष्टिकोनातून भारताने सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. हिंदी महासागरातील सुरक्षा आणि भारतामध्ये असणाऱ्या सैनिकी प्रशिक्षण संस्था यामुळं आपल्याला सांगता येईल भारत आणि आफ्रिका या देशाचे संबंध हे चांगल्या प्रकारचे निर्माण झालेले आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल शेवटचा मुद्दा हिंदी महासागर क्षेत्र. आता यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की सागरी वाहतूक. आता हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. येथून दरवर्षी जवळपास या हिंदी महासागरातून 1 लाख मालवाहू जहाजे या ठिकाणी ये जा करत असतात की ज्यातून आपल्याला सांगता येईल की जगामध्ये असणाऱ्या कंटेनर वाहतुकीपैकी निम्मी वाहतूक या हिंदी महासागरातून होते. आपण विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलं की दळणवळण साधनामध्ये जी क्रांती झाली ती कंटेनर कार्गोमुळे झाली. आणि या कंटेनर कार्गोमुळं एका देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी पाठवला जातो, दुसऱ्या देशातील माल हा पुन्हा परत आपल्या देशामध्ये आणला जातो. मग या कंटेनर कार्गोमुळं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मालाची वाहतूक या ठिकाणी केली जाते. मग इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या हिंदी महासागरामध्ये या कंटेनरच्या साह्याने जी वाहतूक केली जाते त्यामध्ये 1/3 माल वाहतूक केली जाते
आणि तेलाच्या वाहतुकीमध्ये जर आपण पाहिलं 2/3 वाहतूक ही या हिंदी महासागरातून केली जाते. त्यामुळं आपल्याला सांगता येईल की या हिंदी महासागर क्षेत्रामध्ये सागरी वाहतुकीला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. हिंदी महासागराच्या या किनारपट्टीवर असलेले जे देश आहे, या देशांच्या अर्थव्यवस्था जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं या अर्थव्यवस्था त्या बंदरावर आधारित आहे, माल वाहतुकीवरती त्या आधारित आहे. आणि त्याचबरोबरप्रमाणे या समुद्रातील सागरी संसाधनावरती या देशांच्या अर्थव्यवस्था या ठिकाणी अवलंबून आहे. जर या क्षेत्राचा विकास झाला तर या सागरी किनारपट्टीवर असलेल्या देशांचा आर्थिक विकास त्या ठिकाणी होणार आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय सुरक्षा. भारताच्या परराष्ट्रीय धोरण जे आहे, या परराष्ट्रीय धोरणामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय सुरक्षिततेला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. आणि या सुरक्षिततेच्या संदर्भात भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ते एक आव्हान आहे, एक संधी पण आहे आणि आव्हान पण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतो. भारताला जो समुद्र किनारा लाभलेला आहे तो 7,500 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या पश्चिमेकडे असलेलं लक्षद्वीप आणि पूर्वेकडे असलेलं अंदमान निकोबार बेटे यांच्या दरम्यान शेकडो बेटं आहेत. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारतानं या हिंदी महासागरावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. भारताच्या दक्षिणेला इंडोनेशियासारखा देश आहे की जो फक्त 90 सागरी मैल अंतरावरती आहे. त्यामुळं भारतानं या इंडोनेशिया या देशाबरोबर मैत्रीचे सहकार्याचे संबंध प्रस्थापित केलेले आहे. दुसरं एक आपल्याला सांगता येईल की भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. भारताच्या व्यापारापैकी 90% वाहतूक खनिज तेलाची आयात या हिंदी महासागरातून होत आहे. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की भारताला एक प्रकारची संधी आहे. या समुद्रातून मिळणारे मत्स्य, खनिज आणि तेल इत्यादी संसाधनं यांच्यामुळं समुद्र किनारा हा भारतासाठी एक संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की या समुद्रामुळं अनेक घटकांना त्या ठिकाणी भारतामध्ये प्रवेश मिळतो की जे आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका ठरू शकतात. आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला त्या ठिकाणी अडचणी निर्माण करू शकतात. याचा सुद्धा भारत सरकारला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की नौदलाची भूमिका. आता सुरुवातीच्या कालखंडामध्ये या नौदलाच्या भूमिकेला फारसं महत्त्व नव्हतं. आपण जर पाहिलं 1948च्या नौदल योजनेमध्ये प्रथमच भारतानं सागरी दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला होता. याला महत्त्व आलं ते 1965 साली ज्यावेळेस पाकिस्ताननं भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेस भारत पाकिस्तान संघर्षामध्ये भारतीय नौदलाची भूमिका व्यापारी मार्ग नियमित करण्यापुरती ती त्या ठिकाणी मर्यादित होती. नंतर मात्र आपल्याला सांगता की ज्यावेळेस पुन्हा पाकिस्ताननं 1971 साली भारतावरती आक्रमण केलं त्यावेळेस मात्र आपल्याला सांगता येईल की भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्रीय धोरणाला पाठबळ देण्यासाठी, शक्ती प्रदर्शनासाठी खऱ्या अर्थानं ही नौदलाची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि यातूनच आपल्याला सांगता येईल चौथा मुद्दा सागरमाला. भारताला
जो सागरी किनारा लाभलेला आहे तो 7,500 किलोमीटरचा, आणि या समुद्रामध्ये भारताला 14,500 किलोमीटर वापरता येईल एवढं क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे जे जलमार्ग आहे, हे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान याचा उपयोग करण्यासाठी भारतानं सागरमाला ही बंदराधारित विकास योजना आणि पूरक भारतमाला ही योजना आखली आहे. आता भारतमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते बंदरांना जोडणं अभिप्रेत आहे. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल की सागरमाला याला प्राधान्य भारत सरकारनं दिलेलं आहे. आणि त्यानंतर 5वा मुद्दा आपल्याला सांगता येईल की भारताचे परराष्ट्रीय धोरण. आता शीतयुद्धाच्या काळात भारताचं जे परराष्ट्रीय धोरण आहे हे प्रामुख्यानं 3 मुद्द्याला अनुसरून आहे. एक, अलिप्ततावाद. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं या अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केलेला आहे. कारण त्या कालखंडामध्ये जगाची 2 गटामध्ये विभागणी झालेली होती. 2 महासत्तांचा प्रभाव त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यामुळं भारतानं या 2 महासत्तांच्या गटामध्ये सहभागी न होता या अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केलेला होता. आणि या जागतिक पातळीवरती भारतानं आपलं स्वतःचं स्वतंत्र असं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. दुसरा मुद्दा होता या परराष्ट्रीय धोरणामध्ये अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता आणि विकसनशील राष्ट्राबाबत एकता. यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारतानं या अंतर्गत क्षेत्रामध्ये स्वायत्तेला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल जागतिकीकरण. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारतानं 1990 नंतर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा स्वीकार केलेला आहे. आणि या जागतिकीकरणामुळे आपल्याला सांगता येईल की अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या 1991 नंतर आपल्याला सांगता येईल भारतानं आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था त्या ठिकाणी खुली करण्यात आलेली आहे. भारताने आपल्या राष्ट्रहिताचा विचार करून अनेक देशाबरोबर मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध निर्माण करण्यावरती या ठिकाणी भर दिलेला आहे. हे आपल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचं एक तत्व आहे. शीतयुद्धाच्या काळामध्ये भारताकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो प्रामुख्याने भारत एक गरीब राष्ट्र आहे, विकसनशील राष्ट्र आहे म्हणून भारताकडे पाहिलं जात होतं. परंतु 1990च्या दशकामध्ये मात्र आपल्याला सांगता येईल की भारतानं या जागतिकीकरणाचा स्वीकार केला, खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यामुळं भारतानं आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारतानं प्रगती केल्यामुळं आज जागतिक राजकारणामध्ये भारत एक प्रबळ राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. आज भारताचा जागतिक राजकारणामध्ये सक्रिय सहभाग या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. भविष्य काळामध्ये भारत एक जागतिक पातळीवर महासत्ता या ठिकाणी बनेल अशी आशा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की या हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताला त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून, सहकार्याच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे आहे आणि अनेक संधी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामधला शेवटचा एक मुद्दा पाहणार आहोत की जे तुम्हाला माहीत आहे का अशी एक चौकट त्या ठिकाणी विचारली जाते. आणि त्यामध्ये आयोरा. मग आयोरा म्हणजे काय? तर हिंदी महासागर तटीय सहयोग संघ, त्याला IORA, इंडियन ओशियन रिम
असोसिएशन, त्याला आयोरा असं म्हणतात. आता हिंदी महासागर तटीय सहयोग संघ, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 मध्ये भारताला भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी आयोरा संकल्पने त्या ठिकाणी मांडली. खऱ्या अर्थानं आयोरा या संकल्पनेचा जन्म झाला. ते असे म्हणाले की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकाच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक, आर्थिक आणि इतर शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचं एक व्यासपीठ तयार व्हावं, या उद्देशानं आयोरा ही संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडली. अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले आणि या बदलामुळे आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं आयोरा याची गरज भासू लागली. 1997 मध्ये आयोरा हा संघ त्या ठिकाणी अस्तित्वात आला. हिंदी महासागर क्षेत्राचा विस्तार मोठा आहे आणि या हिंदी महासागर क्षेत्राचा आणि त्यांच्या सभासद असणाऱ्या राष्ट्रांचा त्या ठिकाणी विकास व्हावा. इथं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या संघटनेमध्ये 22 राष्ट्र सदस्य आहे आणि 9 राष्ट्र या ठिकाणी संवाद सहभागी भागीदार आहेत. उद्देश काय आहे? या आयोराचा उद्देश काय होता? तर संतुलित विकास घडवून आणणं आणि क्षेत्रीय विकासासाठी सामुदायिक प्रयत्न करणं, एक व्यासपीठ तयार करणं. क्षेत्रीय विकासासाठी सामुदायिक व्यासपीठ तयार करणं हे आयोराचं उद्दिष्ट होतं. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल आयोरा या संकल्पनेचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ड भाग आफ्रिका आणि या आफ्रिका राष्ट्राबरोबर असणारे भारताचे संबंध, त्यानंतर ई भागामध्ये हिंदी महासागर या क्षेत्रामध्ये असणाऱ्या 5 मुद्द्यांचा आणि आयोरा या संकल्पनेचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे आपल्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये असणारं हे 6वं प्रकरण आहे या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.